त्यामुळे तुम्ही तुमच्या अटी बघा आणि तुमच्या लोक जमले नाहीत म्हणून तुम्ही वेळ देणार आणि दुसऱ्याचा वेळ घेणार असं मला होऊ शकत नाही. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. VIP स्टार प्रचारक यांची माहिती आम्हाला म्हणजे त्याप्रमाणे डोस वगैरे काढावा लागतो. उमेदवार सुद्धा 3 वेळा जाऊ शकतो केंद्रामध्ये आणि 3 मतदारांना मतदान करेपर्यंत थांबू शकतो. हे पण सगळ्यांनी कटाक्षाने पाळायचं. एकमेकावर थोडी आरोप करायला हा जास्त वेळ थांबला, हा कमी वेळ थांबला. पोलीस केंद्रावर समजा सगळे उमेदवार एक जागी राहिले तर किती वेळ मी थांबले तर सेम आहे. स्थानिक जे स्वराज्य संस्थेच्या ज्या कार्यालय आहे आपले नगरपालिका पंचायत जे हद्द आहे त्या आपल्या नगरपालिका क्षेत्रात CO हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रमुख वैयक्तिक आणि खाजगी मालकी तर त्याची वैयक्तिक परमिशन त्यांच्याकडून मागावं घेतलं तर चालणार मग खाजगी जागा असेल हो खाजगी जागा संदर्भात नागरिकांना काय आवाहन करणार मॅडम? नमस्कार, मी पल्लवी डेंबर, निवडणूक निर्णय अधिकारी, हिमायतनगर नगरपंचायत. आदर्श आचारसंहिता 4 नोव्हेंबरपासून लागू झालेली आहे. तरी मी सर्व उमेदवारांना, पक्षांना आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन करते. कोणतंही आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन खपवून घेतलं जाणार नाही. त्याचप्रमाणे मतदारांना आवाहन करते की सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा. हिमायतनगर नगरपंचायतमध्ये 17 प्रभाग आहेत. 17 प्रभागांमध्ये एकूण 21 मतदान केंद्र आहेत आणि नगराध्यक्ष हा थेट आहे. त्यानुसार आपण निवडणुकीची पूर्ण तयारी झालेली आहे. नामनिर्देशन पत्र हे 10 तारखेला सुरू केले जातील. वेळ सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत राहील. 10 तारखेपासून 17 तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ आहे. सर्वांनी ती काटेकोरपणे पाळावी ही विनंती. त्याचप्रमाणे सर्वांनी आदर्श आचारसंहिता आणि मतदान शांततेत आणि कायदेसुव्यवस्थेत पार पाडलं जाईल याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे. धन्यवाद.